बघा ना, चुटकी वाजवल्याबरोबर अशी घरातली कामं झाली असती तर किती बरं झालं असतं नाही, पण कष्टाला पर्याय नाही, त्यामुळे घाम तर गाळायला पाहिजेच. आज ना मिशन किचन ट्रॉलीज क्लिनिंग असणार आहे, त्यामुळे सगळ्या ट्रॉलीज काढणार आहे आणि इकडे जो काही किचन काउंटरवर तुम्हाला पसारा दिसतोय तो सुद्धा थोड्या वेळाने सगळा जागच्या जागी आवरून ठेवते. आता हे कप रॅक वगैरे सुद्धा बरेच दिवस झाले यूजमध्ये नसल्यामुळे खूप धूळ लागली आहे त्याला. हा तवा लोखंडी आहे, परंतु सध्या तरी वापरात नाहीये, त्यामुळे सगळंच ते क्लीन करून घ्यायचंय. मग काय आता तरी आणि जरा वेळाने का होईना हे सगळी कामं तर आपल्यालाच करायची आहेत, त्यामुळे वेळ घालवण्यापेक्षा शांभवी झोपली तोपर्यंत मी लगेचच लागले हे सगळं क्लीन करायला. ट्रॉल्या वगैरे छान क्लीन करून घेतल्या की कसं पूर्ण किचन इतकं प्रसन्न वाटायला लागतं ना. आणि आठवड्यातून एक दिवस यासाठी नक्कीच काढायला हवा. पण क्लासेस सुरू होण्या अगोदर मी हे सगळं आवरून घेते. याचं कारण म्हणजे परत एकदा क्लास सुरू झाले की 8 दिवसात एकदा न घेता मला 2 आठवड्याला एकदा वगैरे अशा पद्धतीने क्लिनिंग करावी लागते. कारण की क्वेश्चन अँड आन्सर्स आणि बऱ्याच गोष्टी असतात आणि 1 मेपासून क्लास सुरू होतो आहे, त्यामुळे खूप साऱ्या जणींची इन्क्वायरी होती. तर त्या सगळ्या जणींसाठी स्क्रीनवर नंबर देते आणि इकडे आता ह्या उन्हात मी सगळ्या ट्रॉल्या आणून ठेवते, म्हणजे जरासं हवेनी काही उन्हाने काही वाळून जातील. आता तर उन्हाचा प्रश्नच नाही आहे, इतकं गरम होतं आहे. तुमच्या इकडे ऊन आहे की नाही मला सांगा. आज सकाळीच गावाकडून कॉल आला होता आणि सांगत होते सगळे की 41°C वर तापमान गेलं आहे. अगदी म्हणजे कधी नव्हे तो असा उन्हाळा जाणवायला लागला आहे. त्यानंतर ट्रॉल्या सुकतात तोपर्यंत इथलं सगळं डीप क्लीन करून घ्यावं म्हणलं. झाडून त्यानंतर लगेचच लिक्विड टाकून ते पुसून पण घेतलं आणि ज्या ट्रॉलीज काढता येत नाहीत त्या अशाच पुसल्या. त्यानंतर मसाले वगैरे जागच्या जागी ऑर्गनाईज करून ठेवले. एक एक करत करत खूप कामं निघतात आणि वेळ खूप होऊन जातो. थकवा खूप आला होता, पण न थकता लगेच आज दिवसभरातली दुसरी आंघोळ करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. शांभवी पण उठली होती आणि असं क्लीन झालं किचन.